नांदेड लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंतराव चव्हाण हे लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने त्यांचे नाव घोषित केल्यानंतर होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचा आज नांदेड शहरातील नवीन मोंढा येथे सकाळी ठीक 11 वाजता उद्घाटन सोहळा संपन्न झाला। महाविकास आघाडीचे नांदेड लोकसभेचे अधिकृत उमेदवार वसंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा नांदेड येथे पार पडला। या प्रसंगी महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाचे माजी मंत्री कमल किशोर कदम, सुनील कदम, भगवानराव आलेगावकर, जिल्हाध्यक्ष धनंजय सुरवंशी, रंगनाथराव वाघ, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात, दत्ता पाटील कोकाटे, नांदेड जिल्हा प्रमुख बबनराव बारसे, भुजंग पाटील, एकनाथ दादा पवार, माजी आमदार रोहिदास चव्हाण, शिवसेना महिला जिल्हा संघटका जनाबाई डिडोळे, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष रेखा चव्हाण, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी आमदार ईश्वर भोसीकर, आमदार नांदेड दक्षिण मोहन अण्णा हंबर्डे, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील बोटमोगरेकर, जिल्हाध्यक्ष BR कदम, श्याम दरक, नांदेड शहर काँग्रेस अध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन केदार पाटील सोळंके तर आभार रेखा चव्हाण यांनी मांडले। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। मला असं वाटतं की ही निवडणूक सत्ता आणि सर्वसामान्य जनता यांच्यामध्ये आहे। सत्ता आणि सर्वसामान्य मतदार यांच्यामध्ये ही निवडणूक आहे असं वाटते का? या देशाचा सर्वसामान्य मतदार महाराष्ट्र मध्ये अनुभव होऊ शकते। त्याबद्दल आपण चव्हाणांनी 62 विषयी चव्हाणांच्या आम्ही आमच्या विरोधकांना बोलू देत पूर्ण साखर कारखान्याचा पुन्हा विरोध करायचा असला तर आमचं काय त्यांच्यामुळे लोक काही नको पाहिजे असेल बाळासाहेबांची मोठा आवाज सांगतात आणि भारतीय घटना ही पावलं भारतीय घटना भारतीय घटना बदलून एकाधिकारशाही मान्य आंबेडकर साहेबांनी नांदेड जिल्ह्याला पाठिंबा दिला, त्यामुळे अति आनंद ही जागा आज आम्हाला आमच्या पार्ट्यामध्ये आमच्या समोर तुमच्या भाजपचा उमेदवार आहे, ही लढाई कशी वाटते तुम्हाला? भाजप प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला उभा टाकण्याचा अधिकार आहे। भाजप राहू द्या, आम्ही आमच्या पक्षाचं या ठिकाणी उमेदवार म्हणून आहोत। आता त्यांच्याविषयी लोकांना काय करायचं? आपण सरपंच पदापासून आता खासदारकीचं निवडणूक लढवतात, काय बदल दिसतात आपल्याला या निवडणुकीमध्ये? काय आता सरपंच पद मी जवळपास गावामध्ये 15 वर्ष, जिल्हा परिषद सरपंच 16 वर्ष आमदार केली आणि आज आता लोकसभेला उमेदवारी पक्षाच्या माध्यमातून मला उमेदवार तिथं उभा आहे। तर या कार्यकर्त्यांमध्ये मागच्या जवळपास 80ला दिसतं म्हणजे आज 2023-24 साल, त्यामुळं अनेक बदल आपण या कार्यकाळावर करत असतात। साहेब, आपल्या उमेदवारी संदर्भात आपण मागे घेणार अशा चर्चा ही अफवा आहे। मी माझा फॉर्म निश्चित एक गंभीर फॉर्म म्हणून असावा
दक्षिण घ्यावी त्यामुळे